चेंडूवरती येत आहेत। तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि 33 धावा या जांभुली टीमच्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात। ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला। अजय लोतेची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। 2 ओव्हर या गोलंदाजांना आतापर्यंत 15 धावा दिल्या टाकलेल्या आहेत आणि 2 ओव्हर मध्ये 15 धावा देत 1 विकेट त्याला मिळाली आहे। राहुल कोंडेलकर सारख्या एका मोठ्या बॅट्समनची विकेट मिळाली ती अजय लोतेला। सूरज कोंडेलकरनं आतापर्यंत पूर्णपणे इनिंगला सावरण्याचं काम केलंय। 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे। आज आयांश 11 खरसुंडी संघानं पहिल्या मॅच मध्ये सिद्धू 11 कैरे संघाला परास्त केलं। दुसऱ्या मॅच मध्ये तळेगाव संघाला परास्त केलं आणि सुपर 8 साठी ते क्वालिफाय झालेत। पहिला सामना श्रिया कियान 11 माथेरान टीमनं अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लढत उसराई देवळोली संघाला परास्त केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत। या मॅच मध्ये जिंकणारा संघ आणि माथेरान यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीची शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल। विजय लोते उजव्या हाताचा हा गोलंदाज स्वतःच्या कोट्यातील पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय, चौथं षटक घेऊन येतोय। हायवे एंड कडून गोलंदाजीला सज्ज। 3 ओव्हर मध्ये 11च्या ॲव्हरेजनं 33 धावा लागल्या गेल्यात। वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय खोपकर स्मृती ट्रॉफी 2024 स्पर्धेचं हे 4थं पर्व आणि पहिल्या दिवसाचा अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। अंपायर विनंती आहे की थोडं खेळाडूंना टीम मीटिंग घेऊ देऊ नका, कारण 2 मॅचेस आणखी आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत। 4 वाजून 29 मिनिटं झाली आहेत। अगदी 6 वाजायच्या आधी आपल्याला या 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत। उर्ध विकेटनं विजय तयार। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑफ स्टंपच्या बाहेर सूरज शफल झाला होता, त्यानं बॉलला खोदून काढलं। मिड विकेट मध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळतेय आणि या चेंडूवरती मिळताय त्या 4 धावा सूरज कोंडेलकरला। या 4 धावांच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती लागतायत। रिप्ले मध्ये देखील पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढला, पूर्णपणे बॅकफुटला जात चेंडूला खोदून काढलं आणि सोपं खरं तर बॉल इझिली अडवू शकला असता अजय, परंतु त्या ठिकाणी त्याच्या हातातून बॉल निसटला आणि 4 धावा मिळाल्या त्या मर्याई जांभुली संघाला। 37 धावा धावफलकावरती। या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न फसलाय, पाठीमागच्या बाजूला झेल घेतला जातोय मयूर कडून आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय। सूरज कोंडेलकरची मोठी विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या धामणी संघाला। असरेवाडीचे भगवानजी यादव, उमेशजी माडिक आणि उमेशजी गावडे आणि अल्पेशजी माडिक या तिन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। कुठला आहे काय पॅकर ना चौक विभागातील एक नामवंत पॅकर अमोलजी मालकर यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं। वैकुंठवासी संजय खोपकर स्मृती ट्रॉफी मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत। नवीन बॅट्समन आलाय कैलास कोंडेलकर, पहिल्याच बॉल वरती प्रहार चढवतोय, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय, जयदासच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका, मिळताय 4 धावा। अरे निलेश निलेशजी माडिक यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। मनपूर्वक स्वागत। स्क्वेअर लेग मध्ये मारलेला हा फटका आणि 4 धावा मिळतात। जयदास कोंडेलकर एक सिनियर खेळाडू संघामधील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 41 धावा धावफलकावरती। 2 बॅट्समन आउट झालेत। सूरजनं चांगला खेळ केला, आतापर्यंत सावरलं होतं। या वेळेला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर शफल झाल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न होता। टप्पा पडल्यानंतर बॅट अँड पॅडच्या अगदी मधून चेंडू विकेट कीपर कडे निघून गेला।
विजय चांगली गोलंदाजी करतोय. एक विकेट त्याला आतापर्यंत मिळाली आहे. सूरज सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला त्यानं या ओव्हरमध्ये बाद केलंय ओव्हर द विकेटनं. यावेळेला चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उचललं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला फील्ड करेपर्यंत चेंडू गाठतोय सीमारेषा आणि तिसरा चौकार येतोय या ओव्हरमध्ये. टीमचा एकूण स्कोर होतोय तो 45. शफल झाला ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मधून इनफिल्डच्या वरून त्यानं काढला आणि डीप मध्ये एक चांगला असा चौकार आपल्याला जयदादच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खरं तर मेरिट नुसार फटका पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे बॉलचा मेरिट होता, चेंडूचा मेरिट होता, त्यानुसार बॉलला खेचलं ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला कव्हर्स आणि कव्हर पॉइंट मध्ये. कस्तुरी 11चे पॅकर अमोल मालकर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची विकेट हॅट्रिक झाली, कोणत्याही प्रकारची हॅट्रिक झाली तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, त्यासाठी हे पारितोषिक आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 46. मर्याई जांभोली टीमची 46 धावसंख्या आता झालेली आहे. शेवटचं षटक बाकी आहे, 46 धावा. आज अगदी चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये देखील एक नेट टू नेट फाईट, शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला. दुसरी मॅच थोडीशी वन साइड पाहायला मिळाली. त्यानंतर तळेगाव आणि खरसुंडी यांच्यामध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत नल बॅटर फिनिश प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आणि मागची मॅच देखील शेवटच्या चेंडू पर्यंत माथेरान आणि देवळोली या दोन संघांच्या मध्ये पाहायला मिळाले. आज फार चांगले सामने आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. शेवटचं षटक आहे, गोलंदाज सतीश धुमाळ याच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे. आज समालोचन कक्षामध्ये अगदी सकाळपासून आमचे समालोचक मित्र एनर्जेटिक कॉमेंटेटर अजिंक्य भौड यांना आपण ऐकलं. स्कोरिंग मध्ये भार्गव ठोंबरे, त्याचबरोबरीनं अक्षय फराट यांना आपण स्कोरिंग करताना पाहतोय. अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर, विशाल पाटील सर आणि नरेश माद्रे सर आज आपल्याला एक क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. रुचिरजी म्हात्रे आणि संपूर्ण त्यांची टीम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते. त्याचप्रमाणे ऋषभ पाटील फोटोग्राफीचे आमचे प्रोफेशनल फोटोग्राफर देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिलाच बॉल या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि मोठी विकेट जाते जयदासची, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले. तो जयदास आता बाद होतोय आणि हा तिसरा हादरा बसलाय फलंदाजी करणाऱ्या मर्याई जांभोली संघाला. आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जे आगमन झालंय महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक दीपकजी पाटील सर पळसबे यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. आणि यानंतर त्यांचं समालोचन देखील आपल्याला ऐकायला मिळेल. 3 बॅट्समन आउट झालेत. टीमचा एकूण स्कोर आहे 46. शेवटचं षटक सतीश धुमाळ याच्या वाट्याला आलंय आणि पहिल्याच बॉलवरती त्याने मोठी विकेट मिळवली आहे. समीर कोंडिलकर मधल्या फळीतील एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. संध्याकाळचं हे सत्र पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खरं तर आपण अनुभवतोय. थोडासा डिले झालाय आज. समोरच्या रिझन मध्ये मारलेला फटका मिड विकेटला, एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 60-65 मीटरची ही बाउंड्री लाईन आहे, त्यामुळे मोठे फटके मारताना बॅट्समनला मोठी कसरत करावी लागते. टायमिंग, टेक्निक या दोन्ही गोष्टी अचूक असाव्या लागतात इथे मोठे फटके कनेक्ट करण्यासाठी. चौक विभागातील खरं तर एक सुसज्ज असं मैदान आणि गतवर्षी 4 मोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिल्या होत्या. अमोलजी मालकर यांचं आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या 3 ओव्हर मध्ये चांगला खेळ केला होता फलंदाजी करणाऱ्या मर्याई जांभोली संघानं. जशी सूरज कोंडिलकरची विकेट पडली त्यानंतर जयदासनं 2 बाउंड्रीज लगावल्या, त्यानं इनिंगला सावरण्याचं काम केलं. परंतु शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळतेय.
ती गोलंदाजी करणाऱ्या धामणी संघाची. 48 आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. 1-2 मोठ्या फटक्यांच्या अपेक्षेमध्ये आहे, प्रतीक्षेमध्ये आहे फलंदाजी करणारा मर्याई जांभिवली संघ. परंतु दुसऱ्या बाजूनं सतीश धुमाळ एक अनुभवी गोलंदाज आहे, चांगलं षटक हाताळत असताना स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर्ड, खडे खडे प्रहार चढवलाय, सरळ बॅटनं बॉलला फेकून दिलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि या षटकारानं अर्धशतक पूर्ण झालंय. 54 धावा मर्याई जांभिवली संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटला येत अगदी लेंथला बॉल पिक केलं आणि परफेक्ट मिडल करत अक्षरशः फेकून दिलं. एक मोठा फटका पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय परफेक्ट कनेक्शन या वेळेला बॅट आणि बॉलचं पाहायला मिळालं. उत्तुंग असा षटकार, 54 धावा, मच निडेड स्ट्रोक. खरं तर बऱ्याच अवधीनंतर हा षटकार आलाय. या अगोदर पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतर शेवटच्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय मर्याई जांभिवली संघासाठी. पुन्हा एकदा समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वर्गीय नामदेव माडिक, स्टँडच्या अगदी समोर झेलला कॅरी करतोय आणि ही मोठी विकेट जातीये फलंदाजी करणाऱ्या मर्याई जांभिवली संघाची. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकला, शरीरापासून दूर खेळले होते बॅट्समन. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता, परंतु चेंडूला हवं तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. विशाल पाटील या क्षेत्ररक्षकाकडून अचूक असा झेल त्या ठिकाणी, ऋतिक मोरे करून झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि विशाल हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा चेंडू आहे. षटकार आला तर 60, चौकार आला तर 58, सिंगल डबल आली तर 55 किंवा 56 पर्यंत रोखलं जाणार आणि डॉट बॉल आला तर मात्र 54. चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकार येऊन देखील कमबॅक केलंय गोलंदाजानं. सतीश 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 2 विकेट त्याला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षकाकडून चेंडू मिस होतो आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होतो आहे धावबाद. पहिलं सत्र संपलंय, 5 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 55 आणि 5 षटकांमध्ये 56 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते मर्याई जांभिवली संघानं रिया 11 धामणी संघासमोर. रिवा का तिथे रिया 11 लिहिलंय. पाच ओव्हर मध्ये 55 धावा झाल्या, 5 विकेट देखील गमावल्या. मर्याई जांभिवली संघानं 56चं टार्गेट सेट केलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती ऐकूयात महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक दीपकजी पाटील सर यांना. धन्यवाद. घ्या आम्हाला पण दे कॉपी.
सांग ना, नीट कर ना. थोडासा काहीतरी बटन काय खाली कर, आपला आवाजाला मॅच ना. सरांचा आवाज कमी करजा. डीजेवाला नाही का तो, हॉ करते जरासा. हॅलो चेक. थँक्यू सो मच सूरजजी हातमोडे, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2024 चौथं वर्ष आहे. यंदाच 70,000 रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली. रविवारी या स्पर्धेची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच या स्पर्धेचे दमदार आयोजक आसरे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब अनिकेत जी निकम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि परत विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी यांच्या सौजन्यानं मात्र एक दरवर्षीप्रमाणे चांगली स्पर्धा या विभागामधील एक मोठी स्पर्धा संपन्न होत असताना आज पहिलाच दिवस आहे. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना सुरू आहे. अंबोजी अमोल मात्रे मालकर. दरम्यान जाऊया पण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. अमोलजी मालकर, त्याचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय अमोलजी मालकर यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक स्मृतीनं उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आले. एक स्पर्धा मानाची, एक स्पर्धा सन्मानाची, एक स्पर्धा मनातल्या आठवणीची आणि त्याच आठवणीला स्मरून खरं तर या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मंगेशजी कोंडिलकर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. स्कोर दाखव. तर या 11 धामणी संघाला 56 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आज थोडस उशिरानं चाललोय, त्यामुळे विनंती असेल की खेळाडूंना सुद्धा सर्वतोपरी सहकार्य आम्हाला करा कृपया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. साईराज मोरे आणि संतोष पवार पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार. समीरचा पहिलाच बॉल टॉपेज लागले. बॉल हाफेमध्ये फॉलो थ्रू मध्ये जज करतो आणि या सिटीज पहिला धक्का पहिल्याच बॉलवर. खराब सुरुवात या ठिकाणी रिया 11 धामणी संघाची 0 धावसंख्येवर. एवढंच मात्र पहिला धक्का संतोष पवारच्या स्वरूपामध्ये खातही उघडू दिलं नाहीये आणि खराब सुरुवात. यावेळेस मात्र आरंभालाच अपशकुन असं म्हणतो ना आपण, सुरुवातीलाच माशी शिंकली. तेच झालं या संघाच्या बाबतीमध्ये. तू नाव का टाकलाय? रिया टाकलाय तुम्ही. रिवा आहे का नाव? लेंथ बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं जाणारा हा चेंडू निर्धाव निघून गेला. 56 धावा करायच्या त्या मॅच मध्ये, त्यामुळं सुरुवातीची पॉवरची षटकं फार महत्वाची राहतील आणि या 2 ओव्हर्स मध्ये धावा येणं बंधनकारक असेल. ते रिवा 11 धामणी या संघाला. ऑन साइडला यावेळेस मात्र प्लेस करण्यात आलाय. मिड विकेटला फिल्डर तैनात केलाय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट आहे. दुसरा लॉंग ऑफला उभा केलाय. बाकी सगळे 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना दिसतील. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंटला फिल्डर आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला उभा केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ओ यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय.
कमाल स्ट्रोक, षटकार. साईराजच्या बॅट मधून पहा, रिप्ले मधून पाहू शकता. पॉवर जनरेट केली. ओ पिच होता, अगदी पुढ्यात टाकला होता कोंडिलकरनं चेंडू आणि त्याच्यावर मात्र घाव घातलाय. अक्षरशः मिड विकेटला लांब लचक षटकार पाहायला मिळाला. आपल्या स्टाईल मध्ये साईराज मोरेनं खातं उघडलंय. ते 6 या धाब्याला टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच हा फटका कॉन्फिडन्स वाढवेल साईराजसाठी. पहिल्याच बॉलवर विकेट गेली होती. इकडे फटका फसलाय, संधी आहे. साईराज मोरे डिपार्ट. षटकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर मग तो बाद होत असताना आणखीन एक धक्का दिलाय तो समीर कोंडिलकरनं आणि प्रफुल्ल टिपलाय. शॉर्ट फाईन लेगला एक सुंदर असा झेल. मोरेचा संपलाय खेळ. दुसरी सफलता यावेळेस मात्र अर्जित होत असताना मर्याई जांभिवली संघाला. आघाडीचे 2 फलंदाज बाद केलेत. ब्लॅक टी सांग, मसाला टी सांग. मसाला टी भारी लागते. सात या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्यात आला होता. मिड ऑनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जोरदार अपील आणि रेफर करण्यात आले. तिसऱ्या बंदाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. पाहूया, चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजातली दहशत दाखवली. एक षटकार जरूर खाल्ला, परंतु तरी सुद्धा मी म्हणेन एक चांगलं षटक मर्याई जांभिवली संघाकडून येत असताना. बघा, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, परंतु इकडे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. नॉट आउट इज द कॉल. एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि रिवा 11 धावणी संघ 2 गडी बाद 8 धावा. त्यामुळे अजूनही 48 धावांची गरज आहे. उर्वरित 4 ओव्हर्स मध्ये 24 चेंडू 48 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावाचं समीकरण. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, आपल्याकडे वेळच नाहीये. मर्याई जांभिवली या संपास विनंती आहे तुम्हाला सुद्धा की अजिबात खेळाडूंना संधी देऊ नका इकडे, कारण संध्याकाळचं सत्र आणखीन एक मॅच बॅलन्स आहे आणि लवकर काळोख पडतो आजकाल. 6, 10, 6:15 त्याच्या अगोदरच खेळणं फार कठीण होऊन जातं. त्यामुळे विनंती आहे आपल्याला एक एक सेकंद या ठिकाणी वाचवावं लागेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल कोंडिलकर. चला स्पीड अप करा प्लीज. पहिलाच बॉल, यावेळेस थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला. अगदीच डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. काळ्या पडद्यावर जाऊन चेंडू आदळलाय. 6 धावांकरता षटकार मिळेल रिवा 11 धामणी टीम साठी. महत्वाच्या धावा. हा या चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न उसळी घेणारा, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यामुळे सहज आणि सोपं झालं फलंदाजाला अगदी डाऊन द ग्राउंड खेळणं. आणखीन एका टप्प्याचा बॉल होता, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केलाय. चेंडू चांगला वळला यावेळेस आपण पाहिला तर प्रफुल्लाचा. तुम्हाला प्रत्येक चेंडू वेगवेगळा टाकावाच लागतो. सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर गोलंदाजाला टिकून राहायचं असेल. शॉर्ट ऑफ लेंथ पाठीमागे खेळलाय. संधी जरूर आहे. थोडस जजमेंट चुकलं फाईन लेग फिल्डरचं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण होते. हा झेल होऊ शकला असता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, परंतु अंदाज आला नाही झेलचा आणि त्याचमुळे इकडे रन्स प्राप्त होत असताना
धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड नाव. ऋतिक मोरे चांगलं खेळतोय सध्याच्या घडीला 9 धावांवर. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन पूल केलाय. व्हॉट अ शॉट, ट्रिमेंडस स्ट्रोक. मिड विकेटला सापडलाय. फलंदाज होईल बाद ऋतिक मोरे. चांगला स्ट्रोक त्याचा अडवला गेला आणि तिसरा धक्का लागलाय तो रिवा 11 धामणी टीमला. तसरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रवी दुर्गे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वैकुंठ हरिभक्त परायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती चषक या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बाउंड्री लांब आहे का काय ती? लांब आहे का काय बाउंड्री? आणखीन एक मोठा फटका त्याच दिशेनं. क्षेत्ररक्षक आता मात्र पाहत बसलाय आणि बॉलला पाठवलंय तो सरळ सीमारेषा पार. षटकार विजय लोटेच्या पॅट मधून येतोय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर एक दमदार स्ट्रोक. 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. 22 या ओव्हर मध्ये चांगल्या धावा येत असताना रिवासाठी इकडे स्वीप करायला गेला. संधी आहे, जेल होऊ शकतो. शेवटच्या क्षणाला हातामधून निसटला. 2 रन्स मिळतील. कदाचित थोडस अगोदरच प्रयत्न केले असते तर पोहोचला असता, पण चांगला प्रयत्न होता फिल्डरचा. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकले ती 24 या आकड्यावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24 या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या आणि या उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 32 धावांची. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 असं समीकरण आता मात्र या मॅच मध्ये. कोणाकडून? अमोल. कस्तुरी 11 यांच्याकडून एक पारितोषिक येते हॅट्रिक साठी 500 रुपयांचं. विकेट हॅट्रिक असेल, चौकार असेल किंवा लगातार 3 षटकार असतील त्या सगळ्यांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल खेळाडूंना. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर समीर कोंडिलकर. संघाचा स्ट्रायकर बॉलर, मेन बॉलर आहे. इकडे दुसरं षटक आपल्या कोट्याचा तो पूर्ण करेल. ह्या ओव्हर मध्ये बरंच काही निर्भर असेल, कारण मागच्या षटकामध्ये 16 धावा आल्यात आणि त्याच कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील. समीरला मात्र ज्या पद्धतीनं पहिलं षटक हाताळलं होतं, अगदी त्याच स्वरूपाचं षटक इथून हाताळणं फार गरजेचं आहे. ओ द सामसना यावेळेस मात्र कव्वासला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 4था धक्का रिवा 11 धामणी या टीमला. समीरला आणखीन एक सफलता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले असल्यामुळे इकडे मात्र विकेट बहाल करावी लागले. चौथी सफलता मर्याई जांभिवली संघाला यावेळेस अर्जित झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल अनिकेत मोरे.
कंटिन्युअसली धावा सुद्धा येत आहेत रिवा 11 धामणी संघासाठी. त्यामुळे विकेट एका बाजूला जातात परंतु धावांवर रोख लावू शकलेले नाहीयेत ते मर्याई जांभिवली संघाचे गोलंदाज. आणि त्याचमुळे समीकरण इक्वेशन थोडस सोपं होत असताना हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप या सिरीज पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांची गरज आहे. हा सामना थोडासा जवळ आलाय रिवा 11 धामणी संघाच्या. सध्याच्या घडीला 31 धावा धावफलकावर आहेत. 25 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक करावा लागेल समीरला. ओ द स्टंप्सना ओ पिच होता आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेचलाय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक अनिकेत मोरेच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार आणि या षटकारानं मात्र अंतरच कमी करून टाकलंय. आपण इनिंग कडे नजर टाकली ना तर षटकार जास्त आलेत सिंगल डबल्स पेक्षा आणि त्याचमुळे हे अंतर पटापट कमी व्हायला लागलंय. विकेट डाऊन हेच घडते मगासपासून. चांगला फलंदाज येतोय षटकार मारतोय लगेच विकेट सुद्धा जाते परंतु येणारा प्रत्येक फलंदाज त्याच क्षमतेनं भरलेला आहे. सामना अजूनही जिंकलेला नाहीये धामणी संघ त्यामुळे कुठेतरी थोडा संयम बाळगावा लागेल. पण समोर एक चांगला संघ आहे मर्याई जांभिवली संघ. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसतो हा संघ. परंतु धामणीला एक संधी जरूर आले. उर्वरित अंतर आपण पाहूया. 37 धावा सध्याच्या घडीला झाल्यात. 14 बॉल शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. मयुरेश महाडिक मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर दाखल होतोय. सध्याच्या घडीला धामणीचा निम्मा संघ बाद झालाय. अर्धी सेना वापस आले. 5 धक्के बसलेत या टीमला. त्यामुळे सामना मात्र रोमांचकारी स्थितीमध्ये पाहायला मिळेल. काटेकी टक्कर सुरू आहे धामणी आणि जांभिवली या दोन संघादरम्यान. मयुरेश आतमध्ये गेलाय. एका बाजूला विजय लोटे 2 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान त्यानं दिलंय. त्याच्याही बॅट मधून चांगले स्ट्रोक्स आलेत. परंतु समीर कोंडिलकर 4था विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. सगळ्या फलंदाजांना मात्र बाद केले समीर कोंडिलकरनं. परंतु या ओव्हर मध्ये रन्स येत होते. पाहूया नवीन बॅटर मयुरेश कशा पद्धतीने साथ देतोय. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेस स्लाइस झाला होता. यष्टीरक्षक फर्स्ट स्लिपला चकवत बॉल गेलाय. थर्डमॅन मॉडेल यांच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय नशिबाचा फटका. चौकार. बऱ्याच वेळेला असंही घडतं. 4 धावा मिळाल्या. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. थिक आउटसाइड एज घेऊन चौकार मिळाला. धावसंख्या 41 या आकड्यावर आणि आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 धावांची गरज आहे. लेंथ बॉल होता. हेच चेंडू टाकायचे होते. हे कठीण जात होते मगासपासून फलंदाजांना टाकणं. इकडे मात्र एक चांगला चेंडू फिनिश करत असताना समीर कोंडिलकरचा स्पेल समाप्त झालाय. 2 षटकं त्याने टाकली. या 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 फलंदाज त्यानं बाद केलेत. 25 धावा त्यानं खर्च केल्यात परंतु 4 फलंदाजांना बाद केलं. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे. 15 नीडेड नाव रिमेनिंग 12. सामना थोडासा रिवा 11 धामणी संघासाठी सोपा झालाय परंतु एक चांगलं षटक मर्याई जांभिवली संघ जे असा गोलंदाज निवडावा लागेल. एक 4 ते 5 धावांचं षटक हाताळेल जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये 9 ते 10 धावा राहतील. त्यामुळं या 4थं षटक फार महत्वाचं आहे. सर्वेश कोंडिलकर त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. गोलंदाजी करेल त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मर्याई जांभिवली संघ या स्पर्धेमध्ये पुढचा सामना खेळणार की घरी जाणार जवळजवळ हे ठरवणार हे षटक असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावांची गरज आहे. त्याला स्पीडअप करा थोडं. तर सूर्य आता मात्र हळूहळू अस्ताकडे चाललाय. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. एक 4 ओव्हर कदाचित शेवटचा 3 ओव्हरचा असू शकेल परंतु ते वेळेमध्ये होणं फार गरजेचं आहे. चला स्पीडअप करा प्लीज. सर्वेश कोंडिलकर तयार होतोय. 4थं षटक गोलंदाजी बारपर मर्याई जांभिवली संघाकडून.
चला प्लीज स्टार्ट. ओ यावेळेस पूल करण्यासाठी गेला. इकडे पाहूया काय घडलंय. या सिरीज आणखीन एक धक्का मात्र बसेल. 6वा फलंदाज बाद. यष्टीरक्षकाच्या हाताला चेंडू ब्रश होऊन पाठीमागे आला आणि शॉर्ट फ्रंट लेगला मात्र हा चेल कॅरी. 6 फलंदाज बाद झालेत. विजय लोटे सुद्धा परत लोटलाय आणि इकडे थोड्याशा अडचणी मी तर म्हणेन वाढल्यात, कारण महत्वाचे फलंदाज सध्याच्या घडीला दामणी संघाचे बाद झाल्यानंतर थोडस तळाच्या फलंदाजांना मात्र किल्ला लढवावा लागेल. मॅच जरूर सोपी आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी, 15 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांच्यातलं अंतर पाहिलं तर 4 धावा जास्त आहेत. एखाद्या चौकाराच्या मदतीने मात्र अंतर कमी करता येईल आणि प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं समीकरण मात्र उरेल. परंतु त्यासाठी मात्र थोडासा संयम दाखवावा लागेल. थोडासा पेशन्स नव्हताच मी तर म्हणेन. सगळ्याच आघाडीचे जे 6 फलंदाज बाद झालेत सगळे मोठे फटके खेळण्यासाठी गेले. सिंगल डबल्स कडे भर देणं विसरलं. बिलकुल सिंगल डबल्स आल्या नाहीयेत या इनिंग्स मध्ये आणि त्याचमुळे थोडासा आता मात्र विकेट्स गेल्यामुळे संघ संकटामध्ये. इकडे पहा बॅक टू द बॉलर्स घेऊन काढलाय. हे बऱ्याच वेळेला होतं टेलेंडरच्या बाबतीमध्ये. नवीन जाणारे फलंदाज समोर मॅचची जी परिस्थिती असते, धाबांचा पाठलाग करायचा आहे, तो दबाव मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजांमध्ये असतो. मोठ्या सामन्यांमध्ये अशा सिच्युएशनला मॅच खेळण्याचा आत्मविश्वास तो थोडासा कमी असतो आणि त्याचमुळे या चुका बऱ्याच वेळेला होत असतात. परंतु पाहूया 10 बॉल 15 धावांची गरज. सर्वे 6 चेंडू हुक केलाय स्क्वेअर लेगला. पाहूया क्षेत्ररक्षक धावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. ओव्हरथ्रो होतोय आणि एक खराब क्रिकेट मर्याई जांभुली कडून खराब क्रिकेट पाहायला मिळालंय. 3 रन्स त्या ठिकाणी महत्वाच्या. म्हणजेच का अगोदरचे 2 चेंडू निर्धाव जे निघाले होते त्याचा फारसा फायदा सर्वेश कोंडीलकरला झालेला नाहीये. या 3 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर होईल. धाव फलकावर 44. अजूनही 12 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. तर 3 चेंडूंमध्ये मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवायचं आहे सर्वेश कोंडीलकरला. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला करतोय तो. अचूक टप्प्यावर प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. नाईसली टायमिंग. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार 4. टेन्शन घालवलंय या चौकारानं. पहा लेन बॉल होता. पॅकफुट वरून कमाल स्ट्रोक. सुरेख असा फटका. कव्हर्सला चिरत बॉल गेला 4 धावांकरता. अगदी निर्णायक क्षणाला आलेला चौकार. या चौकारानं पुन्हा एकदा रिवा 11 दामणी संघाच्या बाजूला सामना झुकत असताना 8 बॉल 8 धावांची गरज. छान टेकन. पहा इकडे कोणी खेळाडू फलंदाज खेळपट्टीवर थांबण्यास तयार नाहीये. हे चुकलंय मगासपासून दामणी संघाचं. वारंवार आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला उल्लेख केला. प्रत्येक प्रमुख फलंदाजाने याच चुका केल्या. एखादा मोठा स्ट्रोक आणि त्यानंतर आपली विकेट बहाल केले. सिंगल्स वर लक्ष नव्हतं आणि त्याचमुळे आता मात्र पुन्हा एकदा संघ अडचणीत येतोय की काय. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. माथेरान टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. सात चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 48 धावा धाव फलकावर. नवीन बॅटर वैभव साबळे. 7 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक येणारा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी गेलाय. षटकार मारण्यासाठी गेलाय. त्यात जर सिंगल डबल्स न सुद्धा या धावा आरामात होऊ शकतील. सध्याच्या घडीला हे चित्र आहे, कारण इकडे चौकार किंवा षटकाराची गरजच नाही या संघाला. सिंगल डबल्स न सुद्धा या धावा पूर्ण करू शकतात. परंतु मी सर्वेशचं जरूर कौतुक करेन. या सिच्युएशनला खूप सुंदर गोलंदाजी केली ती सर्वेश कोंडीलकरनं. एक चौकार जरूर आला, त्याचं क्रेडिट फलंदाजाला द्यावं लागेल. अन्यथा अचूक टप्पा ठेवलाय त्यानं. कोणत्याही एक्स्ट्राज त्यानं दिलेला नाहीयेत आणि या सिच्युएशनला अशा स्वरूपाची गोलंदाजी करणं नक्कीच एक धाडसाचं त्याचं आपण कौतुक करूया. 7 बॉल 8 धावा. महत्वाचा चेंडू सादर करेल गोलंदाज सर्वेश कोंडीलकर. हो, इकडे थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. पहा यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय. फाईन लेगला मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. खराब क्रिकेट. प्रफुल्लचा ओव्हरथ्रो होता. इकडे 2 रन्स मिळाल्या. ज्या ठिकाणी एकही धाव म्हणून मिळाली नसती
तिकडे 2 धावा मिळाल्या. लक सुद्धा पहा रिवा 11 धामणी संघाच्या बाजूने किती आहेत. संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये येतोय तेव्हा तेव्हा जांभिवलीचे क्षेत्ररक्षकच मदत करतात या मॅच मध्ये आणि त्याचमुळे हा सामना सोपा थोडासा धामणी संघासाठी. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बॉल पर रन, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण मात्र या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. चुका झाल्या क्षेत्ररक्षणामधून आणि बऱ्याच वेळेला मग याच चुका आपल्या अंगलट येतात. मग एखादा संघ, अनेक स्पर्धा आपण पाहत असतो, एखादा संघ सिंगल डबल एखाद्या रन पराभूत होतो. मग घरी जाताना फक्त हीच चर्चा असते गाडीमध्ये, अरे तो थ्रो तरी पकडायला हवा होता, इकडे ओव्हर थ्रो व्हायला नव्हता पाहिजे, इकडे तुमचा बॅकअप नव्हतं. या चर्चा संध्याकाळी उद्याचा दिवस उजेडेपर्यंत मात्र आपल्या डोक्यात असतात. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते मॅच मध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो. मग रिझल्ट काही लागू द्या, जय अथवा पराजय, विजय या गोष्टी, हार जीत ह्या होत असतात. परंतु एक प्रश्न मात्र मॅच झाल्यानंतर नक्की स्वतःला विचारा की आपण या मॅच मध्ये 100% दिलेत का, मी माझा सर्वोत्तम खेळ केलाय का. 6 बॉल 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. विकेट आतापर्यंत गमावल्या त्या 7. 50 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचं षटक घेऊन नीरज कोंडिलकर तयार. 6 डिफेन्स करायच्यात या गोलंदाजाला. अजय लोटे आणि वैभव साबळे ही जोडी सध्याच्या घडीला रिवा 11 धामणी टीम कडून कमाल सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. ओदस्टम्सला सुंदर ड्राईव्ह थांबवलाय. एक्स्ट्रा कव्हरला पहा सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जरूर रन्स वाचवल्यात जांभिवली संघानं. 1 धाव येताना दिसतंय. 5 चेंडू आणि 5 धावा, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण. सगळ्यांच्या नजरा मात्र लागल्या त्या मॅच कडे. धामणी की जांभिवली, आणि कमाल मनोरंजन झालं या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडू गडी सामन्यामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळालेत, बदल होताना पाहायला मिळालेत. नीरजचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघून थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता साबळेनं. हा प्रयत्न मात्र अपयशी. चेंडू गेलाय निर्धाव. शेवटचे 4 बॉल 5 रनची आवश्यकता. सामना शेवटपर्यंत जरूर नेईल तुम्हाला. लास्ट बॉल थ्रिल कदाचित या मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. आणि सामना सुद्धा असाच झालाय. कधी जांभिवली वर चढ होताना कधी धामणी, परत पुढच्या क्षणाला जांभिवलीचं मिसफील्ड, मग परत धामणी वर चढ, परत धामणीच्या विकेट्स गेल्यानंतर परत याच गोष्टी घडल्यात. बरीच वळणं मात्र या मॅच मध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळालेत. नीरज कोंडिलकर तयार. शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा. सुपर बॉलिंग फ्रॉम नीरज कोंडिलकर. इकडे हलू दिलं नाहीये, फुटवर्कचा अभाव जाणवतोय. हे होतं टेलेंडरच्या बाबतीमध्ये. तळाच्या फलंदाजांकडून आता मात्र प्रमुख फलंदाज थोडीशी अपेक्षा लावून धरले असतील. परंतु आपल्याला पण सुद्धा प्रश्न विचारावा लागेल, आपल्या हातामध्ये बॅट असताना आपण काय केलं. सहज सोपा वाटणारा सामना थोडासा कठीण करून ठेवलाय तो रिवा 11 धामणी टीमनं. पुढे येऊन हलक्या हाताने स्टीअर केलाय. पॉइंट कडे सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. 1 रन येते. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 रन्स रिक्वायर्ड. नीरज कोंडिलकरनं सामना ताणवलाय. सुपर बॉलिंग सध्याच्या घडीला मर्याई जांभिवली संघाकडून होत असताना शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 4 धावा धामणी टीम तुम्हाला काढाव्याच लागतील. जर इकडे सामना बरोबरीमध्ये सुटला तर जांभिवली संघ जिंकेल. या सूचनेकडे नक्कीच लक्ष द्या. अजय लोटे 3 बॉल मध्ये 4 धावांचं योगदान या खेळाडूने दिलं आतापर्यंत. आणि त्याच्याकडून आता मात्र सगळ्यांच्या धामणीकरांच्या अपेक्षा आता मात्र वाढू लागल्यात. अजय लोटे काय करणार. इकडे विजयाचा जल्लोष धामणी संघ करणार की जांभिवली संघ, याकडे मात्र सगळ्याच क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. कमाल सामना पाहायला मिळतोय. वैकुंठवासी हरिभक्त ब्रँड संजय काशीनाथ कोकर स्मृती चषकामध्ये या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नीरजचा पुढचा बॉल इकडे मिस केलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना सामना 1 बॉल 4 वर येऊन पोहोचलाय.
टेलेंडर्स तळाच्या फलंदाजांकडून मात्र अपेक्षा केल्या त्या प्रमुख फलंदाजाने या सामना डोईजड करून ठेवलाय. सरळ साधा सोपा वाटणारा सामना आता मात्र चांगलाच अंगलट आलाय. तो रिवा 11 दामडी संघ. परंतु पाहूया लास्ट बॉल थ्रिल. शेवटचा एक चेंडू 4 धावांची गरज आहे. अजय लोटे हा चेंडू कुठे लोटणार आहे याकडे मात्र सगळेच जण अगदी एकटक पाहायला लागलेत. लास्ट बॉल. नीरज कोंडिलकर जांभिवलीला मात्र विजयाचा जल्लोष करून देणार का की अजय लोटे इकडे मात्र चौकार खेचत हा सामना जिंकवणार. शेवटचा चेंडू. हो फुल टॉस होता. कन्वर्ट करता आलेला नाहीये. इकडे मात्र एकच धाव. अचानकपणे आलेल्या फुल टॉस न मात्र थोडासा गोंधळून गेला आणि इकडे हा सामना मात्र मरियाई जांभिवली संघानं जिंकलाय. वेल प्लेड बॉयज. हार्दिक अभिनंदन. 6 चेंडू आणि 6 धावांचा डिफेन्स बचाव या ठिकाणी करण्यात आलाय आणि त्याचमुळे रिवा 11 दामडी हार्ड लक. सगळ्यांनाच असं वाटत होतं की दामडी संघ सहजतेने या धावसंख्येचा पाठलाग करेल. परंतु क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये जाता ना तेव्हाच काहीतरी घडतं आणि थोडासा रिलॅक्स मोड मध्ये असणारा दामडी संघ आता मात्र खडबडून जागा झालाय. परंतु तोपर्यंत वेळ गेले. वन प्लेड बरियाई जांभिवली टीम आणि सामनावीर या पुरस्काराकडे आपण जाऊया. सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल ज्यानं शेवटच्या